चहामध्ये बुडणाऱ्या बिस्किटांनी सुद्धा आपल्याला एक गोष्ट चांगल्या पद्धतीने सांगून दिली बरं का. जितकं ज्याच्यामध्ये डुबला जाईल ना तितकंच तुम्ही तुमच्या स्वतःला संपवला जाईल, म्हणजे तितकंच तुम्ही स्वतः संपला जाईल. बिस्किट हे किती एकदम साधं आणि सोप्या पद्धतीनं पटकन एकदा चहामध्ये जायला बघताना त्या चहाला माहिती असतं की त्या बिस्किटाची हाल आपल्या चहामध्ये डुबल्यानंतर काय होणार आहे. कारण चहाला चांगलाच माहिती असतो स्वतःचा स्वभाव, स्वतःचं रंगरूप आणि स्वतःचं बदलणारे किरदार, जसे की गरम कधी थंड वगैरे. पण बिस्किटाला कुठे हे सगळं काहीच माहिती नसतं ना. एकदम चांगल्या मनाने, स्वच्छ मनाने, सुंदर मनाने त्या बिस्किटामध्ये जायला जातो. पण नुकसान कोणाचं होतं त्याच्यामध्ये आणि त्रास कोणाला होतो? बिस्किटालाच ना. म्हणजे बिस्किट आतमध्ये गेलं की विरघळले येतोच जातो आणि त्रासही त्यालाच होतो. म्हणजेच मला काय सांगायचं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर चहामध्ये जाणाऱ्या बिस्किटाने सुद्धा आपल्याला एवढं सांगितलं, जितकं ज्याच्यामध्ये डुबला जाईल ना तितकंच फक्त तुम्हालाच यातना आणि तुम्हालाच त्रास होणार आहे. तर या गोष्टीपासून तुम्हाला काय आणि कसं घ्यायचं हे तुम्ही ठरवा. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा विकास 18 या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कशात तुम्ही मजेत ना? तर आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे, कारण गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका आणि प्रत्येक क्षणाने आनंदी जगायला. तर त्याच्यामुळे मी नेहमी तुम्हाला सांगत असते, गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. तर तसंच मी सुद्धा खूप आनंदी आहे आणि तुम्ही सुद्धा खूप आनंदी राहा. आणि राज पण खूप आनंदी आहे बरं का. राज सध्या तिकडे आहे आणि अचानकपणे हा मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे, कारण खूप जणांचे प्रश्न वगैरे होती आणि खूप दिवसापासून सर्वांना एका प्रश्नाचं, एका गोष्टीचं काहीतरी उत्तर पाहिजे होतं. प्रत्येकाचे तेच व्हिडिओज वगैरे किंवा तेच कमेंट वगैरे येत होते मला. तर प्रत्येकाचे तेच कमेंट येत होते आणि प्रत्येकाला आतुरता होती या व्हिडिओची. म्हटलं त्या यूट्यूब चॅनलवरती नाही, पण या यूट्यूब चॅनलवरती मला माझी स्टोरी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, ज्या असं काही मला त्या चॅनलवरती सगळं काही सांगायचं होतं. ते चॅनल म्हणजे पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. पण नेमकं तुम्ही मध्येच प्रश्न विचारला की मिस्टर कुठे आहेत, मिस्टर कुठे राहतात वगैरे. पण हा विषय आता थोडासा वेगळाच होऊन बसलेला आहे. मला माझी स्टोरी, मला माझी लाईफस्टाईल, माझ्या अनुभवलेल्या गोष्टी, माझ्या काही ज्या पर्सनल काही गोष्टी ज्या मी अनुभव घेतलेल्या आहेत, म्हणतात ना कमी वयापासून जे काय मोठा आपण अनुभव घेतलेला आहे, तशाच काही स्टोरी, तशाच काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये आहेत. तर मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. पण त्याच्यासाठी मी ते यूट्यूब चॅनल ओपन केलेलं होतं, पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग. पण मध्येच नेमकं असं झालं ना, मी माझे कंटिन्यू वर्किंग ब्लॉग करते वेळेस, मी माझे डेली रुटीन वगैरे करते वेळेस, राजसोबतचं डेली रुटीन वगैरे दाखवते वेळेस तुम्ही सर्वांचा विचारला गेलेला, म्हणजे तुमच्या सर्वांचा विचारला गेलेला एकच प्रश्न होता की राजचे पप्पा कुठे राहतात, तुम्ही राजच्या पप्पासोबत वगैरे राहत नाही का? त्यामुळे मला हे यूट्यूब चॅनल माझं कंटिन्यू करावं लागत आहे. आता हे यूट्यूब चॅनल कधी स्टार्ट केलं, काय केलं वगैरे या सगळ्या गोष्टी मी ह्याच यूट्यूब चॅनलवरती हळूहळू तुम्हाला पुढे सांगेल. आणि याच चॅनलवरती मी तुम्हाला माझ्या काही गोष्टी सांगणार आहे, जे की तुम्ही राजच्या पप्पाबद्दल वगैरे विचारता, ज्या काय आहेत ते तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर लक्षात येईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही काही स्किप करू नका. मी काही महत्त्वाच्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला. तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही विचारता, म्हणजे काही दिवसापूर्वी मी करिश्माच्या लग्नाला वगैरे गेली होती आणि तिथूनच मला जास्त ते कमेंट यायला सुरू झाले. अगोदर काही ते कमेंट जास्त नव्हतं, एखादी कमेंट यायची, पण त्यांनी कंटिन्यू व्हिडिओज करत होते ना ते लोक, जे जुने माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती होतं काही गोष्टी. पण जे तुम्ही नवीन सबस्क्रायबर आहेत ना, तुमच्या ठिकाणी तुम्ही योग्य होतात आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं, त्याच्यामुळे तुम्ही ते प्रश्न केलात. पण मला काही शक्य नव्हतं त्या चॅनलवरती मी या सगळ्या गोष्टी सांगणं, कारण हे माझं अगोदरचं जुनं चॅनल होतं. जुन्या काही गोष्टी माझ्या या चॅनलपासून स्टार्ट झालेल्या होत्या. तर आता हे माझी लाईफ स्टोरी, म्हणजे जे लग्न वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा जे स्टोरी आहे तुम्हाला या चॅनलवरती सांगावं म्हणून मी कंटिन्यू इकडे या चॅनलला स्टार्ट केलेलं आहे. तर या पण चॅनलला माझ्या सपोर्ट द्या, प्रेम द्या खूप सारं. आणि जे काही माझ्या मॅरिड लाईफच्या गोष्टी वगैरे आहेत त्या सर्व काही मी या चॅनलवरती शेअर करणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं की तुम्ही करिश्माच्या लग्नाला मी गेल्यानंतर वगैरे मला खूप सारे, आता मला इथे सांगू पण वाटत नाहीये की खूप सारे DM वगैरे आले, मला खूप सारे मेसेज वगैरे आले आणि खूप सारे कमेंटसुद्धा आले की तुझं लग्न वगैरे झालेलं आहे का? तर मला हे प्रश्न तुम्हाला विचारावं असं वाटतं. तुम्ही माझं कमेंट बॉक्स ऑन आहे म्हणून तुम्ही मला विचारतोय की तुझं लग्न झालेलं आहे का? आता राजसोबतच्या प्रत्येक ठिकाणी माझ्या पोस्ट आहेत. हो मान्य आहे, मिस्टरांसोबत वगैरे जास्त काही पोस्ट नाही आहेत किंवा कंटिन्यू मी त्यांच्यासोबत ब्लॉगिंग वगैरे किंवा व्हिडिओज वगैरे नाही करत. त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न पडला की मिस्टर सोबत राहतात का नाही राहतात वगैरे, तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य राहून मला ते
प्रश्न केलात, योग्य आहे तुम्ही त्या ठिकाणी. पण मलाही तुमच्या अशा कमेंट आल्या की तुझं लग्न झालेलं आहे का? राज माझा मुलगा आहे हे मी प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगत असते, ब्लॉगमध्ये सांगत असते, शॉर्टमध्ये सांगत असते, इंस्टाग्रामच्या रील्समध्ये सुद्धा सांगत असते की मी राज माझा मुलगा आहे. तर हो, साधं आणि सरळ मी तुम्हाला उत्तर देते की हो, माझं लग्न झालेलं आहे आणि मला मुलगा आहे. हे मला तुम्हाला माहिती नसेल तर मी आणखीन एक वेळेस सांगते, राज हा माझा मुलगा आहे. आणि याचं नाव काय? राज. मम्मा कुठे आहे तुझी? लव यू. तर माझं लग्न झालेलं आहे आणि मला एक मुलगा सुद्धा आहे बरं का. तर हे कमेंट आता पुन्हा पुन्हा करू नका, तर तिकडेही समजलं जाईल आता की राज माझा मुलगा आहे आणि माझं लग्न झालेलं आहे म्हणून. आणि रील्समध्ये पण प्रत्येक मी सांगत असते, पण नेहमी प्रत्येकाला काय वाटत असतं, एखादी जर मुलाला किंवा किड्सला आपल्या व्हिडिओजमध्ये घेतलं तर इतर कोणाचा मुलगा वगैरे घेतलाय का असं होतं. त्याच्यामुळे तुमच्या ठिकाणी तुम्ही योग्य आहात. पण काही गोष्टींना डेली पाहत गेला, जर तुम्ही कोणाला फॉलो केलात किंवा सबस्क्राईब केलात आणि डेली जर त्याच्याशी कनेक्ट राहिलात तर हळूहळू ना तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात. पण नेमकं काय होतं, अचानकपणे जर इतरांचा व्हिडिओ जाऊन तुम्ही नवीन कोणीतरी सबस्क्रायबर किंवा फॉलोअर्स आहेत ना, जाऊन कोणाचा तरी नवीन व्हिडिओ बघतोय ना, तर तेव्हा वाटतं की म्हणजे हिच्या ह्याच्यामध्ये मिस्टर दिसत नाहीये, त्याचा अर्थ हिला मिस्टर नाहीयेत. आता मॅरिड आहे मी, लग्न झाले आहे, समजतं सगळ्यांना. तरी असं खूप जणांना वाटतं की लग्न झालेलं आहे का नाही, एकटीच राहते का काय. तर असं गोष्ट नाहीये. मी एक एक तुमच्या गोष्टी क्लिअर करते. कसं होतं, एक मुद्दा घेतला की विषय वाढत गेला तर जास्त जातो. सर्वात जास्त तुम्हाला उत्तर द्यायचं मला होतं की हो, माझं लग्न झालेलं आहे आणि हा माझा मुलगा आहे. ओके. तर ज्या तुम्हाला सर्वात महत्त्वाचे उत्तर पाहिजे होते ते मी इथे देणार आहे. तर पहिलं तुम्ही विचारलं तुझं लग्न झालेलं आहे का, तर हो, माझं लग्न झालेलं आहे. मला एक मुलगा आहे आणि तो मुलगा आहे आता 7 वर्षाचा. तो आहे फर्स्टला. आणखीन क्लिअरली उत्तर देते की तो आहे फर्स्टला. तो आता जाईल सेकंडला. म्हणजे आता एक्झाम वगैरे त्याच्या झालेल्या आहेत आणि एवढ्या एक्झाम झाल्या, जसं सुट्ट्या वगैरे असतात ना, त्या सुट्ट्या संपल्यानंतर तो मग नंतर जाईल सेकंडला. आता आहे फर्स्टला तो. दुसरी गोष्ट तुम्ही विचारलेली की तू काय करते, जॉब वगैरे करते का, बिझनेस करते का, घरीच राहते वगैरे. खूप महत्त्वाचे उत्तर देणारे मला, कारण नंतर परत परत याच कमेंट नको आहेत असं मला वाटतं. काय होतं, कमेंटला जर मी उत्तर दिलं ना, परत तेच तेच कमेंट येतात. त्याच्यामुळं कसं, एक व्हिडिओ जर बनवला तर प्रत्येकाच्या नजरे खालून जातो आणि प्रत्येकाला उत्तर भेटतं. त्याच्यामुळं मी काही वेळेस ना कमेंट आल्यानंतर ना स्किप केल्यात, म्हणजे इग्नोर केल्यात कधी, किंवा त्या सोडून दिल्या. ठीक आहे, जाऊ दे, आपल्याला तर आज ना उद्या व्हिडिओज बनवायचा आहे आणि आपण नंतर उत्तरे देऊ, असं म्हणून मी इग्नोर करत होते. पण परत परत ते म्हणत होते की ही उत्तरं देत नाही, याचा अर्थ या गोष्टीमध्ये असं काहीतरी असेल. जास्त करून मिस्टरांच्या गोष्टीमध्ये तसं आहे. तर सेकंड गोष्ट मी तुमची क्लिअर करते की तुम्ही म्हटलं तू जॉब करते का, काही बिझनेस करते का, घरीच राहते वगैरे, किंवा तुला काय काम आहे, तो व्हिडिओज बनवत राहते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते. तर या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देते. तर मी बिझनेस करते म्हटलं तरी चालेल आणि माझं आहे एक साडीचं शॉप आहे. तर मी कधीपासून स्टार्ट केलं काय नाही, माझी जे लाईफस्टाईल आहे मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे. इतकं सांगेल की मी खूप स्ट्रगलफुली आहे, खूप पेनफुली आहे, किंवा खूप असं काहीतरी शिकायसारखं आहे तुम्हाला, मी एवढंच सांगेल. जास्त मी माझ्या गोष्टीचं असं काय म्हणतात, एक साध्या भाषेमध्ये सांगायचं मोठेपणा मला सांगायचा नाहीये. त्याच्यामुळे मी डायरेक्टली माझी स्टोरी असं सगळ्यांसमोर आणली नाहीये. हळूहळू मला काय म्हणतात ते, डायरेक्टली उडत वाऱ्यात गेल्यापेक्षा ना मला हळूहळू पायऱ्या चढून जायला खूप आवडतं. आता मला काय म्हणायचं तुम्हाला लक्षात येईल, किंवा नाही आलं असेल तर पुढे सांगेल मी. कसं असतं, शून्यातून विश्व निर्माण करायला मला खूप आवडतं आणि तसंच काहीतरी विश्व निर्माण मी माझ्या शून्यातून स्टार्ट केलेलं आहे. खूप हेल्पफुली आणि खूप पेनफुली माझी स्टोरी आहे. हळूहळू मी माझ्या दोन्ही चॅनलवरती माझी लाईफ स्टोरी जी आहे मी माझ्या चॅनलवरती सांगेल आणि माझी मॅरेज स्टोरी जी आहे ते पूजा विकास एटेन या यूट्यूब चॅनलवरती सांगणार आहे. तर मी इथे तुम्हाला हे सांगते, आता बाकी गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगेल. तर हो, मी बिझनेस करते. माझं साडीचं शॉप आहे, लेडीज वेअर आहे. आपल्याकडे 1 पीस 2 पीस वगैरे सगळं जे काही लेडीजचे ड्रेसिंग वगैरे आहेत ते ऑल आपल्याकडे भेटत असतात. साडी वगैरे, जे साडीचे नवीन कलेक्शन असतात, ट्रेंडिंग कलेक्शन, जे पैठणी झाले, ऑर्गेन्झामध्ये वगैरे नेटेड, किंवा ज्या काही नवीन कलेक्शन वगैरे जे असतात ना ते आपल्याकडे आहे. आपण 1 वर्षापूर्वी आपलं इंस्टाग्रामचं पेजसुद्धा बनवलं. तसं आपलं ऑफलाईन जे आहे शॉप तर खूप वर्षापासून चालू आहे. राज तेव्हा खूप छोटा होता, ते मी तुम्हाला स्टोरी सांगेल म्हटलं. तर राज खूप छोटा होता तेव्हापासूनची माझ्या शॉपची पण स्टोरी आहे. कसं काय नाही, कसं उभं केलं ते पण सांगेल मी तुम्हाला. तर
जे काही ट्रेंडिंग वगैरे कलेक्शन असतं ना साड्यांचं वगैरे ते आपल्याकडे आहे. तर आतापर्यंत फक्त आपलं ना ऑफलाईन शॉप होतं. तर मी आता काही म्हणजे वर्ष झालं मी इंस्टाग्रामला पेज केलं. पण काय झालं नेमकं की मी इंस्टाग्रामला पेज वगैरे केलं, पण सतत ना त्याच्यावरती पोस्ट वगैरे टाकणं काही शक्य होत नव्हतं. की आता आपण पोस्ट वगैरे नवीन कलेक्शन आले पटकन ते वेअर करावं, काहीतरी करावं आणि टाकावं, हे मला नेमकं असं प्रत्येक वेळेस ना शक्य होत नव्हतं. त्याच्यामुळे मी काय केलं, ते काही दिवस ते ऑनलाईन शॉप चालवलं आणि नंतर मध्येच मला बंद पडलं. कारण इतर पण काही गोष्टी होत्या, घरचे कामं वगैरे, आणि इतर माझं दुसरं पण एक वर्क आहे, त्याच्यामुळं मला ते शक्य होत नव्हतं. तर आता इतर कुठलं वर्क हे पण मी तुम्हाला सांगेल बरं का. ज्याच्या ॲक्टिव्हिटी, ज्याच्या कला, ज्या काही गोष्टी मी माझं वर्क करते, जे गोष्टीमध्ये मी ॲक्टिव्ह आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे हळूहळू पुढं. तर माझा बिझनेस आहे, माझं शॉप आहे कपड्याचं. तर मी तुम्हाला सांगेल माझ्या कपड्याचं शॉप जे आहे ना त्याचं इंस्टाग्रामचं एक पेज आहे, त्या शॉपचं ह्याचं राज कलेक्शन लेडीज वेअर. तर या नावाने आपल्या इंस्टाग्रामला पेज आहे आणि मी तुम्हाला लिंकसुद्धा देईल. आणि आपल्या यूट्यूबला पण इकडे मला डेली आता तिकडे लाईव्हला वगैरे साड्याचं कलेक्शन वगैरे, किंवा यूट्यूबकडे मला पण माझा बिझनेस वगैरे जो आहे साड्यांचा वगैरे ते आणायचं आहे. जेणेकरून आता असं म्हणा की तुम्ही ऑफलाईन आतापर्यंत माझा बिझनेस होता, मला आता ऑनलाईन वाढवायचं आहे थोडासा आणि ऑनलाईनकडे थोडंसं जास्त लक्ष द्यायचं आहे. कारण आत्तापर्यंत मी पण कसं जास्त ॲक्टिव्ह नव्हते सोशल मीडियावरती, जास्त व्हिडिओज वगैरे डेली बनवणं किंवा या सगळ्या गोष्टी कसं होत होतं, कधी धरायचं कधी सोडायचं, किंवा कधी कुठले प्रॉब्लेम वगैरे काही टेन्शन आलं मध्ये सोडायचं. आता कंटिन्यू करते स्वामी समर्थाच्या ह्याच्याने. आताही काय होईल मला माहिती नाही आहे, पण म्हणतात ना कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती. तर त्याच्यामुळे आता मी नेहमी कोशिश करणार आहे जास्त पुढं कसं जाता येईल, ॲक्टिव्ह आपल्या कामामध्ये आपण आपल्या स्वतःला कसं बिझी ठेवता येईल या गोष्टीकडे मी जरा जास्त लक्ष देणार आहे. तर बघा, हे असं होतं, मुद्दे सांगत सांगत हे होत जातात. तर पहिली गोष्ट मी दिलं तुम्हाला लग्न झालेलं माझं उत्तर. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला हे पण सांगितलं की माझा बिझनेस आहे का जॉब आहे का, मी कुठे काय करते. तर हो, मी स्वतः छोटासा माझा बिझनेस आहे आणि त्या छोट्याशा बिझनेसपासूनच माझी ओळख निर्माण झालेली आहे. पण ऑफलाईन जरा जास्त आहे, आता ऑनलाईन सुद्धा त्या बिझनेसनेच मला माझी ओळख वाढवायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, त्यामुळे तुम्ही जरा जास्त सपोर्ट करा. आणि सेकंड गोष्ट तुम्ही हेच विचारले होते त्यांनी. सेकंड गोष्ट मी हे थर्ड क्वेश्चन तुमचा जास्त सर्वात येणारा आणि सर्वात महत्त्वाचा, की त्यात असं पण आलं माझं लग्न झाले का. तर हो, माझं लग्न झाले, मला बेबी आहे. आणि हो, मी मिस्टरांसोबतच राहते बरं का. याच मुद्द्यावरती हा चॅनलवरती हा व्हिडिओज मी इकडे घेऊन आलेली आहे. हो, माझं लग्न झालेलं आहे, मी माझ्या मिस्टरांसोबत राहते, मी माझ्या मुलासोबत राहते, मी माझ्या सर्व फॅमिलीसोबत राहते. आणि आता त्या अगोदरची स्टोरी वगैरे जे काय आहे ते मी तुम्हाला आत्ताच काही नाही सांगू शकणार आहे. तुम्हाला त्याच्याशी थोडंसं तरी म्हणतात ना, डायरेक्ट तूप खाल्लं की रूप येत नसतं, यातलीच काहीतरी गोष्ट आहे. तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, मोठी फॅमिली करायचं आहे, त्यानंतर मी तुम्हाला माझी हळूहळू इथे स्टोरी सांगेल. तर खूप जण म्हणत होते तू नवऱ्यासोबत राहत नाही का. तर हो, मी माझ्या नवऱ्यासोबत राहते. हो, मी माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत राहते. तर मी नवऱ्यासोबत राहते असं म्हटल्यानंतर पण मी काही जणांना रिप्लाय दिलाय पण, आणि काही जणांना नाही दिलाय. तर ज्यांना दिलाय ते हो मी नवऱ्यासोबत राहते असं, मी एकाने जर मला क्वेश्चन्स केला आणि जर मी त्याला रिप्लाय दिला की मी हो त्यांच्यासोबत राहते किंवा हो मी सोबत राहते, तर काही जणांनी खाली असं रिप्लाय दिले की हो ही आणि सोबत नवऱ्याच्या, असं की म्हणजे खूपच त्रास झाला त्या कमेंटचा वगैरे. त्याच्यामुळे म्हटलं आता एक जणाला आपण कमेंटला रिप्लाय दिलोय, तर दुसरंच काहीतरी देऊन कमेंटचं दुसरंच काहीतरी अर्थ काढतोय. त्याच्यासाठी म्हटलं की स्पेशल असा व्हिडिओज बनवूयात. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं हे पण कार्य की मी हो मिस्टरांसोबत राहते. मिस्टर म्हटल्यापेक्षा तुम्हाला नवरा हा सोपा साधा शब्द सांगेल. हो, मी माझ्या नवऱ्यासोबत राहते. हो, मी माझ्या फॅमिलीसोबत राहते. हो, मी माझ्या मुलासोबत राहते. आणि हो, मी माझा संसार सगळं सुखरूप सगळं व्यवस्थित चालू आहे. आता प्रत्येक गोष्टीचं सांगायचं म्हणजे सगळं काही सुखरूप आणि एकदम जसं दिसतं ना तसं नसतं. यातल्या पण काही गोष्टी असतात, ह्या पण तुम्हाला सांगेल मी पुढे हळूहळू. तर मिस्टरांसोबत राहते. आणि सर्वात महत्त्वाचं आणखीन एक गोष्ट सांगेल, ह्या चॅनलवरती हा फर्स्ट व्हिडिओ टाकण्याचे हेच कारण आहे की मी तिकडे हा व्हिडिओ एक टाकायचा असेल तर मी तिकडेच टाकला असतं. तुम्ही जर एवढं मिस्टर म्हणताय, तुम्ही एवढं नवरा म्हणताय की राजचे पप्पा कुठे आहेत, ह्या ज्या गोष्टी तुम्ही विचारताय ना मला सतत, तर माझं जे हे चॅनल आहे ना त्याला जर छान सपोर्ट वगैरे आणि हे जे व्हिडिओज आहे ना याच्या खाली छान कमेंट वगैरे आले, ह्या व्हिडिओला जर तुमच्या सर्वांचा खूप सपोर्ट वगैरे आला तर या चॅनलवरती मी कंटिन्यू मिस्टरांसोबत व्हिडिओ नक्की बनवेल, एवढं मी तुम्हाला सांगू शकते. जर मला या व्हिडिओजला छान सपोर्ट वगैरे भेटला, या व्हिडिओजला छान प्रेम वगैरे भेटलं,
याच व्हिडिओजमध्ये तुम्हाला मिस्टरांना दाखवेल असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं, किंवा सोबत राहतात का नाही. आता काय होतं, हा व्हिडिओज तर मी बनवलेला आहे, कारण याच्या अगोदरचे पण मीच व्हिडिओज बनवून तुम्हाला याच्या अगोदरचा एकच व्हिडिओज बनवला मी, जो मी अगोदर टाकला. आणि अगोदरच म्हणजे मी कमेंटमध्ये वगैरे सांगितलं होतं, पण व्हिडिओजमध्ये नाही सांगितलं होतं की मी सोबत राहते. पण आता सांगते, मी व्हिडिओजमध्ये सोबत राहते. या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला मिस्टरांना दाखवलं असतं, पण नाही दाखवलं तरी आता असं वाटतं की मी खरंच मिस्टरांसोबत राहत नाही का, तर तो तुम्हाला गैरसमज काढून टाकायचा आहे. आणि खरं जर इतकी उत्सुकता, इतकं तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर हवंच असेल, आणि खरं जर तुम्हाला सोबत व्हिडिओज पाहायला आवडत असतील, तर मला नक्की कमेंट करा. ह्या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट आणि प्रेम द्या. याच्यानंतर मग मी पुढं मिस्टरांसोबत याच चॅनलवरती कंटिन्यू व्हिडिओज बनवायचं का कसं, हे सगळं मी विचार करेल. जर मला या चॅनलला वगैरे सपोर्ट भेटायला लागला, तर हा व्हिडिओ टाकला ना याच्यानंतर, म्हणजे आता हा व्हिडिओ पोस्ट झाला, याच्यानंतर याच्याच चॅनलवरती पुढे कंटिन्यू मी मिस्टरांसोबत वगैरे व्हिडिओज बनवेल. जसं की माझं त्यांच्यासोबतचं डेली रुटीन वगैरे, डेली माझी लाईफ वगैरे जे काय आहे ते, माझ्या स्टोरी वगैरे, माझ्या ज्या काही कंटिन्यू वर्किंग वगैरे आहे ते मी त्या चॅनलवरती सांगेल. आणि जसं मी बिझनेस वगैरे जे काही शॉप, म्हणजे जे काही गोष्टी करते ना, जे माझं काम आहे, माझं वर्क आहे, माझी लाईफ आहे, ते मी त्याच त्याच्यावरती स्टोरी सांगणार आहे. माझी लाईफ स्टोरी म्हटलं तर आपण असं म्हणा तुम्ही डायरेक्टली की लहानपणापासून माझ्या आत्तापर्यंतचा आलेला अनुभव, आत्तापर्यंत घेतलेल्या लाईफमध्ये यातना कोणाकडनं किती झाल्या, त्रास मला किती कोणाकडनं कसा झाला, माझी पूर्ण स्टोरी, माझं जे वर्किंग पण म्हणू शकतो लाईफ त्याला, किंवा हार्ड वर्किंग लाईफ म्हणू शकतो, तर सगळं मी माझ्या त्या चॅनलवरती सांगेल. पण याच्यावरती जर राजच्या पप्पासोबत जर तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडत असतील, राजसोबत जर तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडत असतील, म्हणजे पूर्ण आमच्या फॅमिलीचे जर तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडत असतील, तर या व्हिडिओ खाली काय करायचंय, या व्हिडिओ खाली राजचे पप्पा कुठे आहे असं म्हणतात. तुझे पप्पा कुठे आहे? तुझे पप्पा कुठे आहे? राज तुझे पप्पा कुठे आहेत रे बाळा? मला म्हणतात तुमचे मिस्टर कुठे आहेत? तर माझ्या पप्पासोबत तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर खरंच तुम्हाला आमच्या डेली सोबतचे व्हिडिओज, फॅमिली ब्लॉग डेली पाहायचे असतील, तर नक्की जास्तीत जास्त कमेंट करा. जास्त या व्हिडिओला जेवढं प्रेम भेटेल आणि जेवढे जास्त कमेंट येतील ना, तर मी या चॅनलवरती डेली व्हिडिओज टाकेल. नाहीतर मग असं होईल की त्या चॅनलवरती माझं डेली जे रुटीन वगैरे आहे, किंवा डेली जे माझं काम आहे, ते कंटिन्यू मी तिकडे ते करत राहील. आणि तुमचे हेच कमेंट राहतील की तुझे मिस्टर कुठे आहेत, तुझा नवरा कुठे आहे, राजचे पप्पा कुठे आहेत, हे तुम्ही कंटिन्यू तिकडे तसं करतच राहणार आहेत. लव यू. मीच यू. हेच यू. पुढं मम्मा येतं. मम्मा ना जीव आहे. मम्मा कोणाची जीव आहे? माझी. लाची मम्मा, लाची जीव आहे. निगडी फोटो आमची. फोटो काढू आपण मध्येच. चला तर मग आपण हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करूयात. मी आशा करते की तुमच्या सर्व काही महत्त्वाच्या कमेंटचे तुम्हाला रिप्लाय भेटले असतील. काय होतं, तुमचे कमेंट येतात ना तेव्हा मी ठरवत असते, इतकं इरिटेड आणि असं टेन्शन आलेलं असतं ना, जसं की आता तुम्ही मिस्टर कुठे आहेत हे विचारता, माहिती आहे मला कुठे सगळ्या काही गोष्टी आहेत, पण तेच करायचं म्हटलं ना, असं वाटतं की एक टाइम काढूयात, एक वेळ काढूयात, आणि त्या वेळेमध्ये, त्या टायमामध्ये त्या तुमच्या कमेंटची रिप्लाय देऊयात असं वाटतं, किंवा एक व्हिडिओज बनवून हे सगळं काही करूयात असं वाटत असतं. आणि सगळं काही गोष्टी ना आम्ही त्या टायमिंगला असं ठरवत असतो बरं का, की हे व्हिडिओजमध्ये डायरेक्टली या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायचंय. पण काही वेळ निघून गेल्यानंतर काय होतं, त्यातून थोडंसं बाहेर आल्यासारखं होतं. मग अचानकपणे आणखीन काहीतरी तशी कमेंट येते, किंवा तुमचे कमेंट आम्हाला आठवतात, तुमचे प्रश्न आम्हाला आठवतात. मग तेव्हा म्हणतो की आता आपण होऊनच जाऊ दे व्हिडिओ. तर तेव्हा जास्त ऍक्टिव्ह असतो ते व्हिडिओ बनवण्यासाठी, पण तो काय निघून जातो. परत स्टॉप केल्यानंतर मग परत ते आठवलं की मध्येच थोडंसं माइंड शांत झालेलं राहतं. तर त्याच्यामुळे मी माझं थोडंसं माइंड शांत होऊ दिलं. परत मी तुम्हाला जाता ही कमेंट हे मध्ये सांगा, हेच सांगेल की जास्त प्रेम वगैरे दिला तर नक्की मी व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तर आणखीन एक वेळेस मी सांगेल, आशा करते तिकडे मला ते जास्त कमेंट नाहीच आली पाहिजे, जास्त म्हटल्यापेक्षा कमेंटच नाही आली पाहिजे. असं वाटतं की तुझे मिस्टर वगैरे कुठे राहतात, तुला सोडून राहतात का वगैरे, यासारख्या खूप सारे कमेंटवर मी अगोदर एक व्हिडिओ बनवलाय बरं का, जे तुमचे कमेंट होते. मला काही गोष्टीचे कमेंट तर मी तिथे घेतलेच नाही आहेत, आणि विचारही केला नव्हता की मिस्टरांसोबत वगैरे मला इकडे कंटिन्यू व्हिडिओज वगैरे बनवावा लागेल, किंवा ह्याच व्हिडिओ मला कधी बनवावा लागेल हे सुद्धा मी विचार केलेला नव्हता. पण जे तुमचे कमेंट येतात ना, त्यामुळे मला पण कुठेतरी डिस्टर्ब झाल्यासारखं व्हायला लागले माझे डेली ब्लॉगिंग वगैरे करायला. आणि मला
मलाही कुठेतरी असं हे व्हायला लागलं की ठीक आहे, तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात, तुम्हाला उत्तर भेटले पाहिजे. त्याच्यामुळं आपण याच्यानंतरचा ह्या व्हिडिओला प्रेम दिला तर याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तर मिस्टरांसोबत मी नक्की बनवेल. आणि मी आणखीन एक वेळेस तुम्हाला सांगते, जर मला व्यवस्थित नाही वाटलं की सबस्क्रायबर पण नाही वाढले किंवा फॅमिली पण नाही वाढली तरी कशाला व्हिडिओज बनवायचं असं मला वाटलं तर मी याच्यावरती कंटिन्यू व्हिडिओज नाही करणार आहे. मी आणखीन पण हे सांगते गोष्ट, पण इतकं सांगते की हो, मी मिस्टरांसोबत वगैरे राहते, फॅमिलीसोबत वगैरे राहते आणि जे माझं आहे लाईफ तर सध्या ठीक आहे, चांगलं आहे इतकं मी म्हणू शकते. पण जर मला व्यवस्थित नाही मला रिस्पॉन्स आला तर मी पुढं मिस्टरांसोबत कंटिन्यू नाही करणार व्हिडिओ किंवा मिस्टरांसोबतचा व्हिडिओज पुढं नाही टाकणार आहे. छान रिस्पॉन्स वाटला मला तर कंटिन्यू मी माझी डेली लाईफ, डेली माझी ज्या काही गोष्टी आहेत मिस्टरांसोबत आमच्या, तर डेली आम्ही कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे गेलो किंवा ज्या गोष्टी जितकं मला मिस्टरांना जास्त दाखवता येईल, जितकं आम्हाला आमच्या दोघांची व्हिडिओ जास्त दाखवता येईल, जितकं पूर्ण फॅमिलीची व्लॉगिंग मला जास्त करता येईल ना तेवढी मी नक्की करेन. मी सुरुवातीलाही ठरवलं नव्हतं की मला मिस्टरांसोबत व्हिडिओ बनवावा लागेल किंवा मिस्टरांबद्दल जेवढ्या कमेंट वगैरे असतील. मला वेगळ्याच गोष्टींनी माझं चॅनल ग्रो करायचं होतं, वेगळ्याच गोष्टींनी मला ते पुढं हे करायचं होतं कंटिन्यू. पण काही हरकत नाही आहे, मी माझं चॅनलकडे तर लक्ष देत आहे, त्याच्यावरती तर मला काम कम्प्लिटली करायचं आहे. आणि आता मला हे विचारू नका की हे चॅनल कधी ओपन केलेलं आहे, ते चॅनल ओपन कधी केलेलं आहे, हे आहे तर तुम्ही याच्यावरती कंटिन्यू का नाही केलेलं आहे. मी तुम्हाला सगळे जे तुमचे कमेंट येतात ना, जसे तुम्ही कमेंट चांगले म्हणजे काय म्हणतात एक चांगले कमेंट व्यवस्थित करताय ना तेवढे जास्त मी व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करेल, तेवढे जास्त तुमच्या कमेंटला रिस्पॉन्स देण्याचा, उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पण विचारण्याच्या पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. चांगल्या पद्धतीने विचारलं तर चांगलंच उत्तर तुम्हाला भेटून जाईल आणि जितके वाईट कमेंट येतील तितके मी स्किप करणार आहे, इग्नोर करणार आहे. असंही मी माझ्या वाईट कमेंटकडे लक्ष देत नाही. आणि मी सगळ्या स्टोरी तुम्हाला सांगणार आहे, माझ्या चॅनलबद्दलच्या असू दे किंवा काही असू दे, मी सगळं तुम्हाला सांगेल. हळूहळू तुमच्या डोक्यामध्ये जे कमेंट किंवा जे तुमचे प्रश्न आहेत ना ते मला माहिती तुम्ही काय विचारणार. मग फॅमिली, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या गोष्टी मला तुमच्यासोबत डिस्कस करायच्या होत्या, बोलायच्या होत्या त्या मी बोललेल्या आहेत. आणि काही तुमचे सुद्धा कमेंट महत्त्वाचे जे होते की मिस्टरांबद्दलचं ते सर्व काही आशा करते की मी तुम्हाला रिप्लाय दिली असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. आणि याच्या नंतरचा जर ब्लॉग कसा पाहायचा आहे काय आणि हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात पुन्हा अशाच काही नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तुमची इच्छा असेल तर हा ब्लॉग कंटिन्यू या चॅनलवरती कंटिन्यू पुढे ब्लॉगिंग होतील, नसेल तर हे ब्लॉग इथं स्टॉप, फर्स्ट आणि सेकंड किंवा लास्ट तरी म्हटला तरी चालेल. तिकडे तर तुम्हाला मी कंटिन्यू माझ्या ब्लॉगिंगमध्ये भेटेलच, पण इथे हा फर्स्ट होतो की लास्ट होतो मला माहिती नाहीये. तर छान रिस्पॉन्स दिला तर याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिस्टरांसोबत पाहायला भेटेल. बाय बाय, टेक केअर.